मित्रांनो नमस्कार. तुम्ही पाहताय फार्मिंग महाराष्ट्र चॅनल. तर मंडळी तुमचं चॅनलमध्ये सर्वप्रथम स्वागत. तर मी आता आहे शिरूरमध्ये, जे आपल्याकडे बाळराज आहे, ज्यांची शेवगा शेती आहे. शेवगा शेतीचे आपण यांच्याकडे कसे सक्सेस झाले, त्यामध्ये ते कसे करतात ते बघण्यासाठी आपण इथं आलो होतो. तर हा व्हिडिओ तुम्ही पूर्णपणे बघा, जेणेकरून शेवगा शेती तुम्हाला करायची असेल तर त्याच्याविषयी अधिक माहिती भेटेल. आणि तुम्ही फार्मिंग महाराष्ट्र आमच्या या चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा. आमचे नवीन व्हिडिओ तुम्हाला लगेच त्याच्यामध्ये पाहता येतील. नमस्कार. नमस्कार. सर्वप्रथम तुमचं आमच्या चॅनलमध्ये स्वागत. एकदा नाव आणि ॲड्रेस पत्ता सांगा. नमस्कार मित्रांनो. नाव बाळराजे ठेमेकर, मुक्काम पोस्ट करडे, तालुका शिरूर, जिल्हा पुणे. बरं, आता शेवगा शेती कधीपासून करताय? सर, शेवगा शेतीला आता 8 वर्ष संपूर्ण 9व्या वर्षामध्ये पदार्पण झालेलं आहे माझं. बरं, आता ही जी शेती तुम्ही करताय ह्यासाठी जमिनीची निवड कशी केली आणि ह्या शेतीकडे वळण्याचं काय कारण होतं? अच्छा, काय होतं सर, तुम्ही येताना बघितलं की तुमच्या भागात तरकारी पिकं, नंतर कांदा, ऊस लागवड केली जाते, पण तुम्ही ह्याकडे कसं काय वळाला? तर तशी शेवग्याला आहे ना, हलक्या प्रती जमीन शेवग्याला चांगली चालते, म्हणजे निचरा होणारी जमीन. ज्या ठिकाणी ऊस पहिला पिकलेला आहे किंवा त्या ठिकाणी पहिलं नदीच्या कडेला आहे, त्या ठिकाणी ती काय शेवगा शेती सक्सेस होत नाहीये. आणि आमची ही वडिलोपार्जित शेती म्हणजे पूर्णच मुरमाड, की त्याच्यामुळे ज्वारी आली तर फक्त एवढी ज्वारी याची, याच्यामध्ये काय उत्पन्न येत नव्हतं. आणि मग इथे एमआयडीसी असल्यामुळे आम्ही पहिले एमआयडीसी मध्ये कामाला जायचो. पण त्यावेळेस म्हणजे 16-17च्या अगोदर की फार तर फार 10,000 रुपये पेमेंट पडायचं आणि कॉन्ट्रॅक्ट पद्धतीने काम करावं लागायचं, दिवस त्यांच्यामध्ये मोडायचा. मग सहज असतं बसता बसता, त्यावेळेस काय युट्यूबचं जास्त हे नव्हतं, टीव्हीला पाहिलं आमची माती आमची माणसं हा कार्यक्रम चालू होता. आणि त्यावेळेस मी शेवगा शेतीने सोलापूर साईडचं कुडाल तरी असावं, त्यावर एक्झॅक्टली आठवत नाही, की त्यावेळेस पाहिलं की शेवगा शेतकऱ्यांनी चांगल्या प्रकारे पैसे कमवले. मग ते शेतीचं वेळ लागलं आणि मग शेती करण्याचा निर्णय घेता डायरेक्ट. बरोबर, म्हणजे पारंपरिक पद्धतीने तुम्ही पहिलं करायचं ते आता शेवगा शेतीकडे वळाला. कारण जे रेग्युलर पिकं घ्यायची त्यातनं उत्पन्न तुम्हाला भेटत नव्हतं, त्यामुळे तुम्ही आता शेवगा शेतीकडे वळाला. आता तुम्ही 7 वर्ष झालं हे तुम्ही याकडे वळाला, यासाठी तुम्ही कसं सक्सेस होण्यासाठी आणि अडचणी काय काय आल्या? सर, सक्सेस होण्यासाठी म्हणण्यापेक्षा अगोदर अडचणी अशा आल्या की मला सर्वात पहिल्यांदा माझ्या घरातूनच त्याला विरोध झाला, की बाबा जातोय चांगल्या कंपनीमध्ये, चांगलं सुखी जीव झाले, लग्न झाले नवीन, कशाला ती बायको शहरातली आणलेली ती करेल का, असं तसं नाही का. पण हे काहीतरी वेगळं करायचं. पहिल्यांदा जरा भरपूर अडचणी आल्या, की पाण्याचा प्रॉब्लेम आला, फवारणी कशी करायची अडचणी आल्या, प्रथम तर लागवडीचं अंतर आलं, छाटणी आल्या, अशा बऱ्याच समस्या आल्या. शेवटी कोणताही माणूस असेल तो याच्यातून अपयशातून पुढे गेल्याशिवाय त्याला यश भेटत नाही. बरोबर. हो. मग त्यावेळेस ह्या अडचणीला काय काय मात केली तुम्ही? मात अशी केली सर, लावायच्या अगोदर सर मी आहे ना 2 ते 3 महिने मी फिरत होतो. आमचे मित्र आहे गावातले माझे, की अमोलदादा गायतळक, त्यांच्याशी मी हा विषय मांडला की आपल्याला शेवगा शेती करायची. त्यांनी लगेच मग केलं की आपण एक भाग पाहूया. मग मी भरपूर ठिकाणी फिरलो, 1 महिना मी फिरत होतो की शेवगा शेतीला खरंच एवढी मागणी आहे का. एखाद्याची आपण सक्सेस स्टोरी ऐकून जायचो आणि आपण लॉसमध्ये यायचो. पण आमच्या शेजारी एक खेडकर म्हणून आहे तिथे शिंदोडीला, भरपूर पैसे गेले, लाखोत पैसे गेले त्या माणसाने. बाग पाहिला, त्या माणसानेच मला संपूर्ण मार्गदर्शन दिलं आणि मग मी या प्रवासाला सुरुवात केली. सुरुवातीला लागवड पद्धत काय आहे आता ह्या चालू प्लॉटमध्ये? चालू प्लॉटमध्ये सर 12x6 वरती तुम्ही लागवड करा, कमीत कमी 12x6 वरती, कारण आपल्याला उत्पन्न घ्यायचं असते. आणि जर तुम्हाला बाकीची पिकं घ्यायची असतील, कांदा असेल, तुम्ही तर पाहिले कांदा असेल, सोयाबीन असेल, ढेमसा असेल, फ्लॉवर असेल, तर मग तुम्ही 13x7 किंवा 14x8 वरती झिगझॅग पद्धतीने लागवड करू शकता. बरं, आंतरपिकं घेऊ शकतो? 100% आंतरपिकं घ्या. का 4 महिने ह्या बाबाला छाटल्यानंतर 4 महिने हा नुसतं वाढणारच आहे, नुसतं बाकीच्या अन्न रोज खतच खाणार आहे. मग ते खतं दुसऱ्या जमिनीला दिलं आपण दिले तर 2 पैसे आपल्याला भेटणारच आहे. बरोबर. आता ही लागवड करताना काय काय करता? म्हणजे सुरुवातीला काय करायचं सर, नांगर करणंच गरजेचं आहे असं नाहीये, कारण आपण फक्त सरी पाट पाडणार आहे, त्या पाटामध्ये लावायचं, आपण त्यालाच खत घालणार आहे. हा पण एखाद्या जर आंतरपीक करायचं असेल तर जमिनीची पूर्ण मशागत म्हणून एक नांगड करून घेणं गरजेचं आहे. नांगड 1 ते 1.5 फुटापर्यंत असावा. आपल्या लोकांचा काय संभ्रम झालाय की ते पार खालचा मुरमच वरती काढतात, जीवाणू परत ते आतले जीवन आतमध्ये राहतात. त्याच्यामुळे 1 ते 1.5 फुटापर्यंतच तुम्ही पहिला बघा. 4 बैलाचे आपल्याकडे ना इर्जिक घालायचे, बैलांनी काय व्हायचं की नांगर चालायचा. तो नांगर किती चालायचा? 1 ते 1.5 फुटापर्यंत. पण आता ट्रॅक्टर आले, अत्याधुनिक सुविधा वाढल्या, सिंगल फळीचा नांगर आला आणि जास्त लोक खोलपर्यंत जायला लागले. बरोबर. त्यामुळे जमिनीचा पोत हा सर नष्ट होत गेलेला आहे, त्या ठिकाणी कमी होत गेलेला आहे. बरं, आता तुम्ही जे म्हणताय आता लागवड पद्धत तुम्ही शेण वगैरे वापरता, ह्यासाठी औषधं काय वापरता का, जैविक खतं वगैरे काय? सर, याच्यामध्ये मी काय केलं, याला मी रासायनिकचा थोडाफार मी भर देतोच. पण सुरुवातीला मी काय करतो की बाग ज्यावेळेस आपण रोपं लावतो किंवा बी लावतो, सुरुवातीला मी त्याला काहीच खत टाकत नाही. फक्त मुळे वाढण्यासाठी ह्युमिक असेल आणि NPK आपले 19 वॉटर सोल्युबल खतं सोडतो, जेणेकरून मुळी स्ट्रॉंग होईल आणि त्याला नंतर परत पोटॅश भेटेल, झाड हा
टिकून राहील याच्यामध्ये. बरं, लागवड पद्धत कशी असते? रोपं लावता का बियाणं? रोपं पण लावतो, बियाणं पण लावतो. बियाणं लावलं तरी पण चालले आणि रोपं लावलं तरी पण चालतात. पण बियाणं लावल्यानंतर कमी खर्चामध्ये होतंय, रोपाला थोडा जास्त एक्स्ट्रा पैसे जातात. पण रोपांचा एकसारखा बाग हा सेम असतो. बियाण्यांचा लावलेला हा थोडा मागे पुढं असतो. आणि आपला काय महाराष्ट्रामधील काय आपल्या देशातला सर्व शेतकरी हा सदन नाहीये, त्यामुळे ज्याची जशी ऐपत असेल त्याप्रमाणे तो लागवड करू शकतो. बरं, आता ही जी शेती आहे ह्याला पाण्याची जास्त आवश्यकता असते का? सर, कमी पाण्यामध्ये येणारं पीक आहे. पाणी याला लागतंच. तुम्ही कोणतीही वनस्पती घ्या, त्याला जगण्यासाठी जरी पाणी लागतं, उत्पन्न घेण्यासाठी पाणी लागतं. पण ज्यावेळेस तुमचं हे झाड 1 वर्ष 1.5 वर्षाचं होईल, तुम्ही त्याला 4 महिने उन्हाळ्यामध्ये पाणी देऊ नका. भर उन्हाळ्यामध्ये तो बाबा काय मरत नाही, जागेवर गप राहतो. पुढच्या वेळेस छाटलं, खतं दिले, फवारणी दिले, पाणी दिलं की परत चालू होतो. बरोबर, माझा स्वतःचा अनुभव. मी टँकरने पाणी घातलेलं आहे. मग आता ही तुम्ही ज्यावेळेस शेती करत होता त्यावेळेस आता साधारणपणे एका झाडाला किती उत्पन्न भेटतं किंवा असं हिशोब काय काढलाय का तुम्ही? हा बघा सर, शेती करायचं म्हणणं तर हिशोब काढणं तर गरजेचं आहे. आम्हाला कशी शेती करून फायदा नाही. साहजिक एका एकरला 600 झाडं बसतात. मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे पहिल्या वर्षी 5 किलो ते 10 किलो पर्यंत माल निघतो. ॲव्हरेज 10 रुपयापासून तर 300 रुपये किलो पर्यंत जातो. मी 300 विकलाय, 400 विकलाय आणि 50 पण विकलाय. ॲव्हरेज जर पकडला आपल्याला, लमसम जर आपण काढला आंतरपिके घेऊन, तर 50 ते 70 रुपयापर्यंत आपल्याला ॲव्हरेज व्हायला भेटू शकतो. रेट 2 ते 2.5 लाख रुपये उत्पन्न याचं आरामशीर निघतं. पण केव्हा? स्ट्रगल केल्यानंतर, त्यातले बारकावे पाहिल्यानंतर, त्याला खायला लागणार हे सगळं पाहिल्यानंतरच. ज्यावेळेस तुम्हाला यात अनुभव येतो. शेती कागदोपत्री नाहीये. मी पहिल्यांदा सांगत आलो, शेती ही कागदोपत्री नाही. आता मला भरपूर फोन येतात की बाळराजे मला 5 एकर शेवगा लावायचा आहे. आपण त्यांना सांगतो ठीक आहे लावा. मग तुम्ही करणार आहे का? नाही, आम्ही पुण्याला आहे, आम्ही मुंबईला आहे, आमचे माणूस करणार आहे. तुम्हाला वेळ द्यावा लागणार आहे तर तुम्ही शेती करा. बाकीच्यांच्या भरोश्यावर राहून तुम्ही शेती करू नका. बरं, यासोबत तुम्ही विक्री दुसरं काय करता का? शेवगा शेतीबद्दलच ना? हो, विक्री काही साहजिक आहे. विक्री याला चालूच आहे आपल्याकडनं. बाकीकडनं आता काय करतो मी की 8 वर्षे मार्केटला असल्यामुळे भरपूर व्यापाऱ्यांचे मला नंबर येतात, फोन येतात की आमच्याकडे माल आहे का? मग बरेच शेतकरी माझ्या जोडले गेले आहेत. आम्ही शिरूर तालुका असल्यामुळे मध्य महाराष्ट्र इकडून येणारे लोक आमच्या गावावरूनच मुंबईला जातात, पुण्याला जातात. त्यामुळे त्यांचा माल मी विकतो, त्याचा माल विकत घेतो आणि पुढे व्यापारी असेल, एक्सपोर्टर असेल, यांना मी डायरेक्ट देतो. याच्यामध्ये 2 पैसे आपल्याला पण भेटतात. याचे बियाणे वगैरे पण विकता का? हो, याचे बियाणे पण विकतो. बरं, त्याचा काय रेट असतो मग? बियाण्याचा रेट सर, तो काही लोक नगावरती मागतात, मी त्याला नगावरती देतो. काही किलोवरती मागतात, काही किलोवरती देतो. आता अगोदर यांचा बियाण्याचा रेट 4000 रुपये होता. आता साहजिक आहे, सर्वच वाढलेलं आहे. खतं वाढलेले आहेत, मजुरी वाढलेले आहे, त्यामुळे बियाण्यांचा रेट पण वाढलेला आहे. आणि एका एकरला फक्त अर्धाच किलो बी लागतं. आणि उत्पन्न घ्यायचं 8-9 वर्ष घेणार. त्यामुळे शेतकरी सहजासहजी त्यांना हे उपलब्ध होऊन जातात. आपण बरं, आता तुम्ही पण बोलत आपण जेव्हा सुरुवातीला हे केलं होतं त्यावेळेस तुम्ही कॉन्ट्रॅक्ट पद्धतीने शेती वगैरे म्हटलं होतं, ते काय कन्सेप्ट आहे नक्की? सर, ती कन्सेप्ट अशी आहे की सध्याला बरेचसे शेतकरी थोडे संभ्रम अवस्थेमध्ये की ह्याला कोण खाईल का किंवा ह्या माझ्याकडनं जाईल का. पण याला आपल्या देशाविदेशामध्ये, तामिळनाडू, आपल्या भारतातल्या बहुतांश दक्षिण भागातल्या राज्यामध्ये याला एवढी मागणी आहे की अष्टानामध्ये मला मागणी आहे. मी 8 वर्ष मार्केटमध्ये सांगितल्याप्रमाणे काय झालं की आपण काय म्हणतो की तुम्ही 3 वर्ष कोणत्या व्यवसायाला वेळ द्या, तुमचं नाव होणार किंवा तुम्ही सक्सेस होणार आहे. आता मी याला वेळ दिलाय, त्याच्यामुळे साहजिक आहे माझ्या व्यापारी वाढलेले आहेत, त्याच्यामुळे त्यांची मालाची पूर्तता होत नाहीये. 2 वर्ष काय झालं की माझ्याकडनं बी रोप न घेता बाकीच्यांनी शेतकऱ्यांनी मी त्याला मार्गदर्शन केलं, त्यांच्याकडनं माल घेण्याचा मी प्रयत्न पण केला. पण काय होतं की साहजिकच आहे, शेतकऱ्याला 2 पैसे जास्त भेटल्यामुळे शेतकरी त्या साईडला हा वळला जातो आणि मला काय माल देत नाहीये. मग मी ह्या वर्षीपासून काय केलंय की शेतकऱ्यांना प्रॉपर रोपं द्यायचे, बियाणे द्यायचे, संपूर्ण मार्गदर्शन द्यायचं आणि त्यांच्याकडनं जो हमी भाव माल चालू आहे मार्केटचा त्याच्याप्रमाणे आपण विकत घ्यायचा. कारण त्यांचा माल आला इथं ग्रेडिंग करून मला त्याच्यामध्ये 5 रुपये किलो माग मला जास्त भेटतात. जास्त काय अपेक्षा पण नाही आपली. शेतकऱ्यांना पैसे घ्यायचे, तुम्ही त्यांना जबाबदारी घेता म्हणा? ती जबाबदारी मी स्वतः घेत असतो. किती पण येऊ द्या माल, मग किती माल येऊन काही अडचण नाही. आता ही जी शेती आहे यासाठी तुम्ही सुरुवातीला सगळं नियोजन केल्यानंतर, रोपं लावल्यानंतर, आता काय वेळेस छाटणी जी आहे ही सगळ्यात महत्त्वाची असते आणि त्यासाठी कसं छाटणीमध्ये तुम्हाला काय नियोजन करावं लागतं? सर, सुरुवातीला लागवड जर करायची म्हणलं ना मित्रांनो की तुम्ही बेडवरती याची लागवड करू नका. मी तुम्हाला वारंवार सांगत असतो की बेडवरती काय होतं असं, त्याला छोटे खाणे पिकं येतात. तुमचं टोमॅटो असेल, वांगे असेल, मिरची असेल, याला काय हवेचा काय जास्त प्रादुर्भाव होत नाही, त्यामुळे ते पडत नाही. हे शेवगाला हाईट जाते ना, माल ज्यावेळेस पूर्ण झाडाला माल लागतो ना ते असं ह्या साईडला पडण्याची शक्यता असते. त्यामुळं सरी पाडून घ्या. सरीमध्ये तुम्ही बियाणे लावा, रोपं लावा. झाडं 3 फुटाचे झाल्यानंतर त्याचा वरचा शेंडा कट करायचा आहे, खालचे 5-6 फांद्या कट करायच्या आहे. 7-8 ज्या फांद्या असतील त्याचं आपलं चांगल्या प्रकारे उत्पन्न येतं. आणि दोन्ही साईडने माती लावल्यामुळे काय होतं की माती लावायच्या वेळेस आपल्याला त्याला शेणखत असेल, कोंबड खत असेल, तुमचं लेंडी खत असेल किंवा तुमचे बाहेरचे रासायनिक खत असेल ते खत आपल्याला टाकता येतात. आणि दोन्ही साईडने माती लावल्यामुळे झाड ते भक्कम अवस्थेमध्ये जातं. बरोबर. आता ह्याला जे बहार येतो त्याचं कसं, म्हणजे ते जास्त काढायचं वगैरे कसं, त्याची फुलं गळती होती काय नियोजन ते काय? सर, शेवग्याला लाखो फुलं लागतात, त्याची फुलगळती होत असते.
मग असं नाही की लाखो फुलं लागलं ना आपल्याला लाखो शेंगा भेटतील असं नाही. ज्यावेळेस जे झाड जेवढं धरणार आहे तेवढं धरणाऱ्या उरल्याला सोडून देणार आहे. त्यामुळे शेतकरी मित्रांनी त्यातून काय असं नाराज व्हायचं किंवा घाबरून जायचं काय कारण नाही. आणि पावसाळ्यामध्ये याला कितीही फ्लॉवरिंग असू दे मित्र, लक्षात ठेवा पावसाळ्यामध्ये झाडांना फ्लॉवरिंग जरी असेल तरी चांगल्या प्रकारे सेटिंग होत नाही. त्यामुळे बाजार हे गगनाला भिडलेले असतात. बरोबर. आणि आपले लॉस जायचं शेतकऱ्यांचं कारण काय दादा, 400-500 रुपयाचे किलो मागं लागतात, भरपूर फवारण्या करतात, भरपूर डोस देतात आणि पाऊस आला, गणपतीतला वळव्याचा पाऊस आला की दसऱ्याला पाऊस येतो, झाडांची फुलं ड्रॉपिंग झाले, पानं ड्रॉपिंग झाले की शेवग्याला नावं ठेवतात, नाही तर आम्हाला तरी नावं ठेवतात की यांनी फसवी धंदा चालवलाय आणि शेवगा खाऊन टाकतात. असं त्यात बारकाईत कोण जात नाही, तोट्यात जातात. तोट्यात जातात ते. आता याला पाणी वगैरे ते तुम्ही ड्रिपिंगची काय सिस्टीम केली नेमकी? सुरुवातीला तुम्ही इनलाईनचा याला वापर करावा. ड्रिपिंग करणं गरजेचं आहे, कारण जास्त पाणी दिलं आपण पाटाने की तण वाढतंय, तण वाढले की परत तणनाशक आले, तणनाशक नाही आले की फवारणीला परत खोरमलेले लेडीज आले, परत त्याला खोडाळे आले, बाकीचे किडीचा पण प्रादुर्भाव होतो. त्याच्यामुळे तुम्ही मल्चिंग करून रेन पाईप वापरू शकता, इनलाईन वापरू शकता. बरं, आता डॉक्टर लोक पण शेवगा खायला सांगतात. आरोग्याच्या दृष्टिकोनातून तुम्हाला काय असा अनुभव आला का, शेवग्याचा काय फायदा आहे? सर ह्या पहा, आता 38-39 रनिंग चालू आहे माझं. आता आम्ही रोज क्रिकेट खेळत असतो, तर त्या ठिकाणी आम्ही बऱ्याच अशा मित्रांना अडचणी पण आल्या की आम्ही पावडर रोज म्हणण्यापेक्षा 8 दिवसातून 4 दिवस आम्ही पावडर ती खातोच. तुम्ही यूट्यूबला सर्च करा किंवा चांगल्या आयुर्वेदिक डॉक्टरांकडे जा, त्यांच्याकडे पावडरचे पाऊच असतात शेवग्याचे पावडरचे. त्याच्यामध्ये शेवग्याच्या पावडरमध्ये प्रोटीन्स पण आहेत, विटॅमिन आहे, कॅल्शियम आहे, आणि जे आपल्या शरीराला लागतंय ते त्याच्यामध्ये आहे. त्याच्यामुळे तुम्ही पावडर खाणं साहजिकच चांगलं आहे. म्हणजे ते आरोग्याच्या दृष्टिकोन नक्कीच चांगलं आहे. त्यातल्या मोठ्या मोठ्या शेंगा आहेत एकदम, ते आता त्याची आपण भाजी वगैरे बनवू शकत नाही, त्या काय करता तुम्ही? फार मोठ्या जे शेंगा राहतात ना सर, ते मला रोपांची बियाण्यांची किंवा रोपांची मला ऑर्डर आलेली असते. मग त्यावेळेस आपलं जे शेंग बागेमध्ये चांगली आहे आपण त्याची बियाणं धरून शेतकऱ्यांना देतो. आखूड शेंगा धरून देऊन काही उपयोग होत नाही. त्यामुळे मला अगोदर ऑर्डर आलेले असतात की मला 2 एकर लावायचा आहे जूनमध्ये, जुलैमध्ये लावायचा आहे याच्यामध्ये. त्याच्यामुळे मी त्याप्रमाणे बाग बियाणं धरतो आणि ते शेतकऱ्यांना देत असतो. तुम्ही पावडर वगैरे पण बनवता? पावडर पण बनवतो मी. आता मला पावडर भरपूर मागणी आहे. काय रेटने विकता ते? सर पावडर डिपेंड आहे त्याच्या गुणवत्तेवरती, की हिरवा पाला जर पावडर जर असेल, ग्रीडिंग केलेली व्यवस्थित असेल तर 150 रुपयापासून तर 1500 रुपये किलो पर्यंत जाते. त्या शेंगाची पावडर असते का पाल्याची? पाल्याची पावडर मी जास्त बनवतो. आता ह्या वर्षी मी शेंगाची पावडरला पण एक करणार आहे, लॅब टेस्टिंग करणार आहे की प्रोटीन्स, कॅल्शियम, विटॅमिन्स पानामध्ये जास्त आहे का शेंगामध्ये जास्त आहे, गरामध्ये आहे. त्यानुसार आपण पुढच्या वेळेस आपण त्याच्यावरती काम चालू करणार आहे. बरं, आता तुम्ही शेतकऱ्यांना शेवटचा काय सल्ला सांगाल? शेवगा शेतीमध्ये जर उतरायचं असेल तर स्वतःला कष्ट करावं लागणार आहे. ही काय एसी मध्ये बसून करणारी शेती नाहीये किंवा छान छान बोलून करणारी शेती नाहीये. आता ठीक आहे, याच्यामध्ये काय मला म्हणते छान छान बोललं, छान छान सांगितलं, काही नावं ठेवणार, ते नावं पण ठेवणार आहेत. हाताचे बोट काय सर आपले सारखे नाहीयेत. बरोबर. त्याच्यामुळे आणि हे पहा, माझ्या शेजारी एमआयडीसी आले, तो उल्लेख तुम्हाला सांगायचा राहिला. एकदा एमआयडीसी आल्यानंतर जे मुलं परमनंट होतात ते त्यांचं आयुष्य परमनंट वर जातं. नवीन बॅच परमनंट होत नाहीये. बरोबर. आणि तुम्ही तुमचा टीव्ही घ्या, फ्रीज घ्या, आपले मोबाईल घ्या, बुटं घ्या, काही घ्या, ही एक ना एक दिवस तरी याच्यावरती कुठंतरी थांबायची वेळ येणार आहे. तर शेतीवरती वेळ येणार नाहीये. आणि इथून पुढं शेतकरीच राजा होणार आहे. हे ज्यांना समजलं हे त्यांनाच समजलेलं गंमत सर, मी सांगतो तुम्हाला. शेतकऱ्यांचा दिवस येणार आहे, 100% शेतकऱ्यांना दिवस येणार आहेत. फक्त सातत्य गरजेचं आहे. बरोबर. आणि चिकाटी पण पाहिजे, कष्ट करायची तयारी पाहिजे, कष्ट करायची तयारी पाहिजे. आता तुम्ही पाहिलं की मी नाईट पॅन्ट वरती हा फक्त तुम्ही आला शर्ट घातला ना, सकाळी मी फवारणी करत होतो, त्याला ते देणं गरजेचंच आहे. बरोबर. आता तुम्ही जे नवीन शेतकरी येणार त्यांना आता तुमच्याकडे मार्गदर्शन काय सांगाल की जे नवीन शेतकरी त्यांना करायचं शेवगा शेती त्यांच्यासाठी खास? ज्या मित्रांना नवीन शेती करायची आहे किंवा शेवगा शेती सोडून कोणती शेती करायची आहे की आपल्याला ती झेपल का, किंवा आपल्याकडे आहे पैसे म्हणून आपण करायचं नाही. बरोबर आहे. त्याच्यानंतर तुम्ही त्याच्यामध्ये आतमध्ये उतरून काम करा, शेतीमध्ये स्वतः कष्ट करा, स्वतः फवारण्या करा, तर तुम्ही याच्यामध्ये यशस्वी होणार आहे. बरं, याच्यात सगळ्यात जास्त रेट कितीनं तुम्ही विकला आणि कमी किती? 350 रुपये किलो विकला सर, सर्वात हायेस्ट रेट. 1 किलोला 350 रुपये. बरं, त्यात 10 शेंगा बसतात? 10 ते 12 शेंगा बसतात. एक शेंगी 90 ते 110 ग्रॅमची असते. बरं, एक शेंगेचं किंमत 30 रुपये झाली. हा, आता त्याच्यावरती आता सध्याला लोकांचं बरंच आलंय की शेवग्यामध्ये काही मित्रांना गावरान कुक्कुटपालन पण करायचं आहे. तुम्ही सर्व याचा विचार करा. एक अंड जरी आपण गेलं, मी गावरान कुक्कुटपालन मी कोणालाच नावं ठेवत नाही, पण मी बेसिक सांगतो की एक अंड 10 रुपयाला भेटतं आपल्याला. बरोबर. 100 रुपये किलो जरी शेवगा गेला तरी एक शेंगा आपल्याला 10 रुपयाला भेटते. याला खर्च किती आहे? मार्केटला जर गेलं तर फार 4 रुपयाला एक बी भेटते, 20 रुपयाला एक रोप भेटतं, 6 महिन्यात चालू होतं.
याला 100 शेंगा लागले म्हणजे 100 अंडे दिले, अशी गंमत आहे. प्लस आपण जशी मेथीची भाजी करतो अशी भाजी जर करून खाल्ली आपण घरी तरी आपल्या शरीरासाठी ती चांगली आहे. आता मोदी साहेबांचा व्हिडिओ आला होता, आपण शेवग्याचे पराठे वगैरे खाल्लेले. काही लोकांना वाटलं की मोदी साहेब काही पण सांगतात, पण त्याच्यामध्ये तुम्ही लिगली चेक करा याच्यामध्ये काय काय आहे आणि शरीराला कशाची गरज आहे तेच तुम्ही खावा. ओके सर, तुम्ही खूप छान मुलाखत दिली, त्याबद्दल तुमचं खूप खूप आभार. आमचं फार्मिंग महाराष्ट्र चॅनल सबस्क्राईब करा मित्रांनो, तुम्हाला असेच व्हिडिओ पाहता येतील. धन्यवाद. धन्यवाद.